एक अपडेट महत्वाची। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी झालेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडेंनी बाजी मारलेली आहे। खरं तर ही निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती। 24 तासांहून अधिक काळ ही मतमोजणी सुरू होती आणि ज्यामध्ये अपडेट येतात त्यानुसार नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये किशोर दराडे हे विजयी झालेले आहेत। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडेंनी यामध्ये बाजी मारलेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अनेक विषय घेऊन ही खरं तर निवडणूक जी आहे ती गाजलेली होती। पैशांचं वाटप असेल, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी देखील या निवडणुकीमध्ये स्वतः लक्ष घातलेलं होतं। याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाने देखील आपला उमेदवार दिलेला होता, तर अपक्ष उमेदवार कोल्हे हे देखील उभे होते। आतापर्यंत कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यामध्ये काहीशी चुरस असलेली पाहायला मिळत होती, परंतु अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी बाजी मारलेली आहे आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे हे विजयी झालेत। दरम्यान नाशिक विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांच्याशी संवाद साधलेला आहे मुकुल कुलकर्णीने। पाहूया। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे। किशोर दराडे आपल्यासोबत आहेत। दराडे साहेब, विजय झालेला आहात, सलग दुसऱ्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा आमदार झालात। मी दुसऱ्यांदा आमदार झालोय। आमच्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या कृपेने आणि सहकार्याने आमदार झालेलो आहे। आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम केलेले। गेल्या 2.5 वर्षांमध्ये शिक्षकांना ज्या हव्या त्या गोष्टी होत्या त्या पुरवलेल्या। 1160 कोटी रुपये दिले। मेडिकल बिल असतील, फरक बिल असतील, अनुकंपाचे ऑर्डर्स असतील, बरेचसे कामं आमच्या शिक्षकांची झाल्यामुळे शिक्षक माझ्यावर जेवढे खुश होते एवढ्याच प्रमाणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर खुश होते। त्याच्यामुळे माझा विजय नक्की झाला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झालेला पराभव, जी कमी मतं मिळाली, त्यानंतर तुमचा विजय हा किती महत्त्वाचा वाटतो पक्षासाठी, तुम्हाला स्वतःसाठी? हा विजय आमच्या पक्षासाठी तर महत्त्वाचा आहे, पण उत्तर महाराष्ट्रासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे। 8 लोकसभा ह्या माझ्या मतदारसंघामध्ये 52 आमदार आहे, तर 8 लोकसभामध्ये 2 फक्त मतदारसंघ आमच्या झाले, उरलेले 6 गेले होते। पण येणाऱ्या विधानसभामध्ये सर्वात जास्त आमदार आमचे असतील ह्या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो। महायुतीच्या घटक पक्षांची मदत आपल्याला मिळाली का? मिळाली म्हणण्यापेक्षा त्यांनी तर सेपरेट उमेदवार दिला होता। एका उमेदवाराला काहीतरी 130 मतं मिळाली असं मला वाटतं, दुसऱ्याला काय मिळाले असं, पण याच्यावर मी फारसं बोलू शकत नाही। भाजपची साथ मिळाली तुम्हाला? नाही, मिळाली नाही असं म्हणता येणार नाही, मिळालीच नाही मला साथ मिळाली। हो, पुन्हा एकदा आता पुढचे वर्ष काम करणार आहे त्यांची टर्म संपेपर्यंत, आणि आजचा विजय हा महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी पराभव स्वीकारलेला आहे। विवेक कोल्हेंना पहिल्या पसंतीच्या फेरीत 17,372 मतं मिळाले, तर किशोर दराडेंना 26,000 मतं मिळालेली आहेत। निश्चितपणाने 21 उमेदवारांपैकी त्या ठिकाणी जवळपास 19 उमेदवार बाद झालेले आहे किंवा एलिमिनेशन राऊंडमध्ये एलिमिनेट झालेले आहे, आणि आता अंतिम 19व्या उमेदवाराची मोजणी चालू आहे। परंतु एकंदरीतच डिफरन्स बघता त्या ठिकाणी आमदार किशोर दराडे हे विजयाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहात, आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल आहे। आपण नाशिक शिक्षक मतदारसंघातल्या मतमोजणी संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। मुकुल, जवळपास 24 तासांहून अधिक ही मतमोजणी सुरू आहे आणि किशोर दराडे यांचा विजय झालेला आहे। एकंदरीतच जर या निवडणुकीकडे पाहायचं झालं तर शिंदेंसाठी सुद्धा ही निवडणूक किती महत्त्वाची होती, त्यासोबतच महाविकास आघाडी देखील साठी किती महत्त्वाची होती, कारण या दोघांकडून देखील ही प्रतिष्ठेची करण्यात आली होती। महायुतीसाठी म्हणा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक होती, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातली दोन्ही उमेदवारांचा पराभव झालेला होता। उत्तर महाराष्ट्रामधलं देखील तेच चित्र होतं। केवळ 2 उमेदवार हे निवडून आलेले होते। त्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती, त्यामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं। स्वतः मुख्यमंत्री यांनी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभाग घेतलेला होता। एकाच दिवशी 3 सभा त्यांनी घेतलेल्या होत्या। नाशिक, शिर्डी आणि जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये
त्यांचे दौरे झालेले होते, त्यामुळे त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे प्रतिष्ठेची केलेली होती. दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीकडनं जर आपण बघितलं तर संजय राऊत हे देखील नाशिकमध्ये आलेले होते, त्यांनीही मेळावे घेतले, त्यामुळे एक मोठी चुरस या निवडणुकीच्या दरम्यान निर्माण झालेली होती. मात्र जशी जशी मतांचे आकडे समोर यायला लागले तसा तसा संदीप गुळवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार हे पिछाडीवर गेले. विवेक कोल्हे जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी चांगलीच मुसंडी यामध्ये मारलेली होती आणि त्यांना 17,000पर्यंतची मतं मिळालेली होती. दुसरीकडे जर आपण बघितलं तर किशोर दराडे यांनी सुरुवातीपासून जी आघाडी घेतलेली होती ती आघाडी कायम होती, मात्र मतांचा विजयाचा जो कोटा ठरलेला असतो त्या कोट्यापर्यंत ते पोहोचू शकले नाही, त्यामुळे दुसऱ्या पद्धतीची मतांची मोजणी सुरू झाली आणि त्याच्यामध्ये देखील त्यांचा विजय झालेला आहे. थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगाकडनं त्यांना विजय घोषित केला जाईल, पण तत्पूर्वीच आपण बघतोय की कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. कार्यकर्त्यांकडनं जोरदार घोषणाबाजी देखील झाल्या, जल्लोष देखील करण्यात आलेला आहे. आजचा जो विजय आहे त्या विजयाबद्दल काय सांगाल? सर, हा मतदारसंघ 5 जिल्हे 54 तालुके आणि 8 खासदार असणाऱ्या कार्यक्षेत्राचा महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानच्या बाउंड्रीपर्यंत हा मतदारसंघ आहे. परंतु गेल्या 6 वर्षामध्ये अतिशय पायाला भवरा लावल्यासारखा आमचे नेते आदरणीय आमदार किशोर भाऊ दराडे साहेब यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आणि प्रत्येक शिक्षकाला त्याच्या समस्या सोडवण्याकरता न्याय देण्याचा प्रयत्न आमदार महोदयांनी केला. आपण बघतोय कार्यकर्ते समर्थक एकवटता आहे. त्यांचं म्हणणं आहे मागील 6 वर्षामध्ये जी कामगिरी केलेली होती त्याचीच ही पावती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा किशोर दराडे हे आमदार झालेले आहेत. आता पुढची 6 वर्ष ते कसं काम करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या निवडणुकीच्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.